नमस्कार मंडळी. संत जनाबाई भाग दुसरा. मी सौ श्रेयसी कर्वे. या ऑडिओमधनं आपण काही संतांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलवरून ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करते आहे. जर आपणाला आवडली तर जरूर आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि श्रेयसी कर्वे हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये आपण जनाबाई पांडुरंगांना म्हणते आहे की तुमचे भक्त आहेत तरी कसे, ते पाहत होतो. आज ह्या पुढचा भाग पाहूया. जनाबाई म्हणते, चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी तेजनी. चारी युगामध्ये तुझा भक्त म्हणून प्रसिद्ध पावलेला नामदेव तुझे कीर्तन करीत आहे आणि मी स्वतः तुझं नामस्मरण करते आहे. अशी ही जनाबाईची रचना भूपाळी, काकडआरती, पद या साऱ्यांचं एक अनोखं मिश्रण आहे असं जाणकार म्हणतात. मंडळी, देव तसा भक्ताच्या मदतीला धावून जाण्यासाठी सदैव तत्पर असतोच, पण त्यातही त्याने सर्वाधिक कष्ट घेतले ते जनीची कामे करण्यासाठी. आपल्याला या तिच्या पुढच्या काही अभंगावरून सहज हे लक्षात येईल. काय काय कामे केली बरं. जनी सांगते, झाडलो तर करी जनी केर भरी चक्रपाणी, पाटी घेऊन या शिरी नेऊन या टाकी धुरी. ऐसा भक्तीसी भुलला नीच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला काय उतराई हो तुला. जनीने केर काढला की तो पाटीत भरणे, ती डोक्यावर घेऊन दूर नेऊन टाकणे, अशी हलकी कामंसुद्धा देव अगदी मनापासून करी. ती म्हणते, एवढ्याने काय झालं. येऊन या देव दळू लागे अंगे, रखुमाईचा संग दूर केला. अहो, जनाबाई दळण दळायला बसली की देव स्वतःहून तिला दळण दळण्यास मदत करीत असे. जनी काही सामान आणायला गेली की हे महाशय स्वतः डोक्यावर ओझे घेऊन ते नामदेवाच्या घरी पोचवत असत. एकदा जनीला केस धुवायचे होते, पण विसणासाठी पाणीच नव्हतं. म्हणून जनी पाणी आणायला गेली तर देवांनीच घागरीने पाणी आणून तिचे रांजण भरले. जनीला स्वतःचं असं कोणी नव्हतं आणि त्यामुळे तिची सारी भिस्त एकट्या देवावरच होती. देवही ते ओळखून होते. त्यामुळे नुसते पाण्याचे रांजण भरून पांडुरंग थांबले नाहीत, तर त्यांनी आईच्या मायेनं जनीला नाहूमाखूही घातलं. मंडळी, देवाची भेट जितक्या लवकरात लवकर शक्य होईल तितकी व्हावी अशी प्रत्येक भक्ताची प्रबळ इच्छा असते. तुकोबांनी देवाच्या भेटीची ही ओढ ज्या अभंगातून व्यक्त केली आहे तो अभंग आपणा सर्वांना सुपरिचित आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकोबांसारखा जनाबाईचाही देवाच्या भेटीसाठीचा संतांची विनवणी करणारा एक अभंग आहे. जनाबाई विनवतात, मुके मी पाडसो चुकले भोवे पाहे वाट, तुझविण काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आहे, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. जनी म्हणते की आंधळ्याला जसा मार्गक्रमणासाठी काठीचा आधार असतो तसा मला या जगामध्ये एका विठ्ठलाचाच काय तो आधार आहे. एवढा धावा करूनही तो जर माझ्याकडे का बरं बघत नाही आहे. एवढ्या धाव्यानेही विठुमाऊली येत नाही हे पाहून जनाबाई संतांना विनवणी करू लागल्या की माझी भेटवा जननी. संत हो, तुम्ही कृपाळू आहात, तुमचे अंतःकरण दयेचा सागर आहे. तुम्ही तरी विठुमाऊलीशी माझी भेट घडवून आणा. भक्तांसाठी धावून मदत करण्याच्या या देवाच्या वृत्तीचा तसा आपल्या सगळ्यांनाच परिचय आहे. याने भक्तांसाठी काय केलं नाही. अर्जुनासाठी सारथी झाला, पांडवांच्या घरी उष्टी खरकटी याने काढले. हा भावाचा एवढा भुकेला की कोणालाही हेवा वाटण्यासारखं वैकुंठ, पण त्या पुंडलिकासाठी त्याने तेही सहजतेने सोडलं आणि इथे येऊन तिष्ठत उभा राहिला. द्रौपदीसाठी त्याने इतकी वस्त्र पुरवली आणि तिचं रक्षण केलं. उपमन्यूला वाटीभर दूध हवं होतं, पण याने दुधाचा अख्खा समुद्रच देऊन टाकला. या भक्तांसाठी या वेळोवेळी त्याने केलेल्या मदतीसाठी
सांगू तरी किती. जनाबाई म्हणते, पंढरीच्या राया माझी विनवणी पाया, काय वर्णू हरीच्या गोष्टी, अनंत ब्रह्मांडे याचे पोटी. सेना नावी याचे घरी, अखंड रावे विठ्ठल हरी. रामचिंती ध्यानी म्हणे, म्हणे नामयाची जनी. हा पंढरीनाथ खरं म्हणजे अखिल विश्वासानाथ, त्रैलोक्याचा स्वामी. पण आपले हे महत्त्वाचे स्थान, आपले सगळे मोठे पण विसरून आपल्या दासांचा दास होण्यातच तो धन्यता मानतो. आपल्या संत मंडळींनी भगवत भक्ती प्रचार करण्यासाठी खूप धडपड केलेली आहे. परमेश्वराची भक्ती करून आपला उद्धार करून घ्यावा असं नाही, तर इतरांनाही तारून न्यावं. भगवत भक्तीच्या जहाजात बसून ही भवनदी तरून न्यावे, ही त्यांची इच्छा केवळ स्वतःपुरतीच नाही, तर आपल्याबरोबर इतरांनीही यावे, ही तळमळ सर्व संत मंडळींना लागून राहिलेली दिसते. तशी जनाबाईंनाही लागून राहिलेली ह्या अभंगामधून दिसते आहे. पाहूया उद्याच्या भागात.